तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळे आता निसिरतीने पावलो विसावा खुंटली दावा तृष्णेची महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगात पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया कृपादाने विस्तार बाबाजी सद्गुरु बाबा सद्गुरु दास तुका दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदम्बुजदेश प्रदीपदेशम विधींद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थ मृत्युं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाम अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवेर शरण शरण जे हनुमंता तुम्हालोरा मधुता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा याजसाठी केलं होतं अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पाबलो विसावा कुंटली आधावा तृष्णीची विठाल मौली महावैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराया अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबराया म्हणजे सद्गुरुश्वरेश्वर बाबा स्वामी सुखदेवानंदांच्या चरणावरती नतमस्तक तुम्ही स्वतः सुजन माय बाप माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग अभिवादन गोड अशी असणारी टाळकरी मंडळी वेणेकरी बाबांपासून अगदी आमच्या आईसाहेबांपर्यंत सर्वांच्या चरणारंदी नतमस्तक होतो गोड असे असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायक संतोष बाबा माने महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो त्यांना साथ करणारे वारकरी संप्रदायाचे अधोरी हरिभक्तपरायण मिराशी महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो गोड असे असणारे पेटी मास्तर बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात त्याचबरोबर आपल्या परिसराचा असणारा भूषण वैभव माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण मुसळे महाराज मृदंगाचार्य त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय ते सिस्टीमवाले भैया त्यांच्या चरणावरती नतमस्तक त्यांनी साहित्याला कमी आणलं बघा आज थोडं आम्हाला कमी पडतंय दुसरं काय नाही जरा दुष्काळ कुठं तरी जाणवतो आणि मग त्यालाच अंतकरण भरून आलं बरं का बरं कारण मुलं इथं बापाला सांभाळायला धजावत नाही तो इथं कुठंतरी कमी पडतो आम्ही परंतु आज एक कन्या बापाची आता सांग सेवा करते अगदी उतार वया आधार लागतो मला वाटतं बापाचा मुलगा ही तीच होते आणि मुलगी ही तीच होते गड्या मुलीप्रमाणे प्रेम करते आणि मुलाप्रमाणे काम करते दंडवत आहे त्या मुलीच्या चरणावरती व विठाल मला वाटतं महाराज याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय बोलले तर बरं का कुळी कळ्या पुत्र
अगोदर तुकोबांनी कन्या घेतली बरं का, अगोदर मुलीला घेतलं, प्राधान्य अगोदर मुलीला दिलंय. काय म्हणतात, कुणी कळ्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा, वाटे देवा. मला वाटतं खरंच मुलगी असो किंवा मुलगा असो, पण बापावरती प्रेम करणारं लेकरू जन्माला घालावं आणि त्याने खऱ्या अर्थाने उतार वयामध्ये ज्या काळामध्ये आम्हाला आधाराची गरज आहे त्या काळामध्ये आधार द्यावा. याच्यापेक्षा मला वाटतं पुण्याची संपत्ती अजून कोणती घड्या. मला वाटतं फार मोठं पुण्य बापाने कमावलं असेल. लेकीला काय दिलं आयुष्यात काही नाही हे माहित नाही गड्या, पण लेकीवरती संस्कार मात्र नक्की केला त्याने. का बरं, अरे मुलगा नसता आज खऱ्या अर्थाने मुलाच्या जागी मुलाची जागा मुलीने घ्यावी आणि बापाचं संगोपन करावं, अगदी लहान मुलाप्रमाणे बापाला सांभाळावं. आणि मला वाटतं त्या जावयालाही दंड होतं बरं का माझा. का, अरे माणूस बापाला सख्या सांभाळायला तयार होत नाही. कोण सासऱ्याचा धुन धुतोय हो? कोण नाही सासऱ्याकडे लक्ष देत. परंतु मला वाटतं खऱ्या अर्थाने हे भोईटे कुटुंबीय तुमच्या चरणावरती मी नतमस्तक बरं का. विठाल तसं पाहिलं तर बऱ्याच दिवसातून मी यासाठी केला होता अट्टहास, हा अभंग घेतला बरं का. खूप दिवस झाले, मला वाटतं कमीत कमी 3 वर्षांपूर्वी मी हा अभंग घेतला होता. त्यानंतर अनेक अभंग चिंतना करता आले, परंतु असं कधी वाटलंच नाही की हा अभंग घ्यावा. आज मात्र जीवाचा आटापिटा करावा असा वाटतो गड्या. कोण ओरडलं काय माहिती गड्या. असू द्या असू द्या. आता ते त्यांनी बंद करावं तर आपल्याला परत स्वयंपाक खायचा. आता काय सगळे पंचायत तात्या त्यांचं बंद करावं तर इकडं मग परत कीर्तन झाल्यानंतर काय काय. खरंच बरं का, थोडा वेळ आम्ही कीर्तन झाल्यानंतर वाट पाहतो, पण तुम्ही आसन त्यात माझ्या समोर मांडला आणून तुम्ही. आमचा तुम्हाला विरोध नाही बरं का, पण ते तिकडं चालू केलं की इकडं आमचा अगोदरच आता जीव बारीक आहे. याला लोड दिला की मग सगळं आमचा गोंधळ होतोय. आता कसं सांगावं, एक तर सकाळचं कीर्तन आणि मग सगळा गोंधळ असतो, संपूर्ण परिसर जागा असतो. जाग्या लोकात कीर्तन करणं खूप अवघड जातं बरं का. झोपलेल्या लोकात कीर्तन करायला काही अडचण येत नाही, पण इथं बरीचशी जागी माणसं आहेत बरं का. समोर बसलेली अगदी सुज्ञ माणसं आहेत, टाळ्या घेऊन उभं राहिलेली माणसं सुज्ञ आहेत, गायनाचार्य सुज्ञ, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, सगळी सुज्ञ माणसं. मग यांच्यामध्ये उभं राहून कीर्तन करायचं अगदी कस लागतो बुद्धीचा बरं का आमच्या सुद्धा. आणि मग मोठ्या मोठ्या माणसांची चिंतन ऐकलेली तुम्ही माणसं, तुमच्या समोर बोलत असताना जर ते जरा थोडा विक्षेप झाला की मग त्याची पै मरण बरं का. असो चला सांगून जातो. मी काय सांगत होतो, आज असा आटापिटा करावा वाटला जीवाचा. आणि खरं वाटलं गड्या की आज कुठंतरी हा जगद्गुरु तुकोबाने लिहिलेला अभंग आज सार्थकी लागतो बरं का. कुठंतरी अभंगाचं या सोनं होतं गड्या आज. का, अरे मुलीने सांभाळ केला यात नवल नाही गड्या, पण त्या जावयाने त्या मुलीला साथ दिली यात खूप नवल आहे. यात खूप नवल आहे बाबा. चला सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग अतिशय गोड आहे, जीवनाचं सोनं करणारा अभंग आहे माय बापू. कधीतरी तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये बुडी द्या आणि त्यातला अमृतासारखा असणारा रस, त्याचं रसपान कधी तयार करायला शिका गड्या माय बापू. तुकोबारायांची गाथा म्हणजे खऱ्या अर्थाने आपला विक्षिप्त झालेला, बिघडलेला, अविचारी झालेला माता ठीक करण्याचं एक खूप मोठं माध्यम आहे. पण कळलं ना बघा बाबा लोकांना काय करावं. आम्ही रोज कीर्तनातून समजावून सांगतो, विनंती करतो. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यापर्यंत तुमच्या दर्शनाकरता येतो आणि जगद्गुरु तुकोबारायांची गोड अशी असणारी वाणी तुमच्या कानापर्यंत आमच्या मुखाद्वारे पोहोचवतो, परंतु लक्षात येत नाही माणसाच्या. सांगून जातो जगद्गुरु तुकोबांनी आयुष्यभर अट्टहास करावा आणि अट्टहासानंतर जे प्राप्त झालं ना त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबांनी करावं. तुकोबराय गोड बोलतात. तुकोबरायांची वाणी म्हणजे काय सांगावं तुम्हाला. वा, तुकोबराय स्वतः बोलतात, तुका बोले वाणी तिथे वेदांत आहे पाणी, वेद पाणी वाहतो गड्या तिथं. एवढी तुकोबरायांची मिराशी बाबा वाणी गोड आहे. आता कसं करावं, आपल्यासारख्याने त्यांची वाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक थोडक्यात एक 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 चेष्टाच आहे बरं का. कारण त्यांची ती अक्षरे नव्हती रे का ब्रह्म साम्राज्य दीपिका. आता काय करावं, ते काय अक्षर आहेत का. मग एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरामध्ये भगवान श्री अखिलकूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन विश्व जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याचं अस्तित्व दडलेलं आहे.
आणि अशी असणारी ब्रह्मस्वरूप अक्षर ते मुखातून उच्चारायला सुद्धा मला वाटतं पुण्य लागतं आणि ऐकायला सुद्धा तेवढीच ताकद लागते गड्या. एवढं सोपं नाही. हे ऐकणाऱ्यांच्याही काना पडण्याकरता तुमचंही पुण्य आहे आणि ते मुखातून उच्चारण्याकरता माझाही कुठंतरी थोडा प्रारब्धाचा भाग उदयाला आला म्हणून करता तुकोबरायांची वाणी माझ्याही मुखाला येते. विठ्ठल सगळं काही ठीक चाललेलं असतं परंतु नियतीला जे मान्य असतं ना तेच घडतं बरं का. सगळ्या गोष्टी अगदी सुंदर आपल्या मनाप्रमाणे चाललेल्या असतात. तसं पाहिलं तर संसारातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाविरोधात असतात परंतु नाविलाज असतो त्याला आपल्याला स्वीकारावं लागतं बरं का. नाविलाज आहे आम्हाला स्वीकारावं लागतं का. देवाने स्वीकारल्या. कोणी स्वीकारल्या. भगवान परमात्म्याने त्याला स्वीकारलेल्या गड्या. मग तुम्हाला आम्हाला स्वीकारावंच लागेल. तिथं तुम्हाला आम्हाला दुःख करता येत नाही दादा. सांगून जातो गड्या सुरुवातीलाच. हे ऐका. पहा माझ्या भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याकडं. ऐकताय का. माझ्या गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिलं ना अनेक गोष्टी देव हरवला. अनेक गोष्टी देवाला सोडून द्याव्या लागल्या. सुरुवातीलाच एक तर तुरुंगात जन्म व्हावा माता पित्यांचा त्याग आहे. देवकी आणि वसुदेवाचा त्याग आहे. इकडे गोकुळामध्ये प्रवेश केला. नंद यशोदा मायबाप आहेत त्यांचाही त्याग आहे. चला पुढे मित्रमंडळी तयार झाली. गोपाळ त्यांनाही सोडावं लागलं. प्राणापेक्षाही प्रिय असणारी राधा तिला सुद्धा सोडावं लागलं. आयुष्यात किती गोष्टी देवाने सोडल्या गड्या बघा तुम्ही ऐकून जा. परंतु माझा देव कधी नाराज झाला नाही. माझा देव कधी रडला नाही. उलट देवाच्या चेहऱ्यावरती नेहमी हसू होतं गड्या. ऐकताना लक्षात आलं का तुमच्या. देवकी वसुदेवाला सोडावं लागलं. नंद यशोदेला सोडावं लागलं. गोपाळांना सोडावं लागलं. प्राणापेक्षा प्रिय असणारी राधा तिलाही सोडावं लागलं. नव्हे गोकुळही तुटलं आणि मथुराही सुटली तरी सुद्धा माझा देव कधी हरला नाही. देव कधी खचला नाही. देवाच्या चेहऱ्यावरती आजही बघितलं तेवढंच हसू आहे गड्या. म्हणून सांगून जातो बरं का तुम्हाला एक संदेश देऊन जातो. कितीही आयुष्यामध्ये संकट आली ना तरी माझ्या गोपाल श्रीकृष्णाकडे बघा. कधीही तुम्हाला असं वाटलं ना आता लई दुःख आलं गड्या आता दुःख सहन होण्याच्या पलीकडचं आहे. माझ्या गोपाल श्रीकृष्णाकडे पहा काहीच नाही राहिलं. गोकुळ सुटलं. मथुरा सुटली. द्वारका सुद्धा पाण्यात बुडवावी लागली हो. आणि ऐकताय का ब्रह्मांडाचा नायक आहे. विश्वाचा जनेता आहे. विश्वाचा चालक मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री गोपाल श्रीकृष्ण परमात्मा एवढा मोठा असताना सुद्धा कमीपणा घ्यायला सुद्धा विसरला नाही बरं का. तो कमीपणा घ्यायला सुद्धा त्याने कधी नाही म्हटलं नाही. विश्वाचा मालक आहे परंतु सारथी अर्जुनाचा. लक्षात आलं का तुमच्या. तर काय करावं. मौली ज्ञानोबा गोड बोलतात. सारथी शारंग धनु अर्जुनेसी. किती गोड बोलतात बघा बरं का. माझ्या भगवान शिव शंकर परमात्म्याने सुद्धा वानराचं रूप घ्यावं मारुतरायाचं. बघता करता देव किती खाली येतो बघताय का तुम्ही. ज्याप्रमाणे लेकरा करता बाप लहान होतो ना त्याप्रमाणे बघता करता देव लहान होतो गड्या. ऐकून जावर का. लेकरू मोठं म्हणजे लहान असतं गड्या. तुम्ही किती मोठे असता कितीतरी वयात तुमच्या फरक असतो तरी सुद्धा लेकरू म्हणल त्या पद्धतीने तुम्ही वागता. का बरं. अंतःकरणामध्ये प्रेम असतं गड्या. जेवढं आईचं लेकरावरती बापाचं मुलीवरती तेवढं देवाचं त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम देवाचं भक्तावरती असतं बरं का. सांगून जातो एक मुद्दा आयुष्यामध्ये. विठ्ठल ऐकून जा बरं का. आईचं मुलावरती प्रेम आहे. बापाचं मुलीवरती प्रेम आहे. हे जरी असलं ना तर याच्याही पेक्षा देवाचं भक्तावरती प्रेम आहे ते मात्र फार आघात आहे बरं का. देवाचं आणि भक्ताचं नातं एवढं अतूट आहे काय सांगावं. त्या नात्याला कोणती उपमा द्यावी सुचत नाही गड्या. म्हणून सांगून जातो सगळे नाराज झाले तरी चालतील. एक वेळ मायबापाने नाही प्रेम केलं चालेल. पत्नीने नाही प्रेम केलं तरी चालेल. मुला बाळांनी नाही प्रेम केलं तरी चालेल. सगळे रुसले तरी चालतील परंतु विश्वाचा चालक मालक रुसला नाही पाहिजे गड्या आपल्यावरती. कोणी नाही प्रेम करेल तरी चालेल परंतु विश्वाच्या मालकाने आपल्यावरती प्रेम करावं. माझ्या भगवंताने आपल्यावरती प्रेम करावं. जीवनामध्ये असं वागा कधी खचून जाऊ नका. का बरं. अरे नियती होत असतात या गोष्टी. कारण उपजेते नासे नासिले ते
पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जसं घड्याळ फिरत राहतं ना, घटिका यंत्र म्हणजे घड्याळ कालमापक ज्याला आपण म्हणतो ना, ते जसं फिरत राहतं तसं हे निसर्ग चक्र अविरत फिरत राहतं मायबाप. याच्यामध्ये मग आजपर्यंत आपल्या डोळ्याने पाहिलं, काही हाताने बांधले, काही खांद्यावरती उचलून नेले, काही स्वतः लाकडं ठेवून पेटवून दिले गड्या. अनेकांच्या आपण आतापर्यंत राख केली, परंतु आपल्या लक्षात अजून नाही आलं एक दिवस त्याच चितेवरती, त्याच स्मशानभूमीमध्ये या देहाची सुद्धा राख होणार आहे. भला कीर्तनकार असो, मृदंगाचारी असोत, हार्मोनियम वादक असोत किंवा मोठे उद्योगपती असोत, सगळ्यांची एक दिवस राखच होणार आहे. मी सांगत नाही, महाराज गोड बोलतात. माणसंही गोड. मला अपेक्षा असण्याप्रमाणे सांगू गुरुजी, एक दिवस सगळ्यांची राख होणार आहे, माती होणार आहे. काय होणार आहे? शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती संगती, कोणी न येती संगती. शरीराची होय माती, शरीराची होय माती. बस सगळी कामं खोटी आहेत गड्या. सारी अवघे कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी, अळती जाणे मसनवटी. सारी अवघी कामे खोटी, अळती जाणे मसनवटी. शरीराची होय माती, शरीराची होय माती. ऐका रे मायबाप, एक दिवस या देहाची मातीच होणार आहे. मला वाटतं ज्या दिवशी तो कोबाने हे कळालं, त्या दिवशी सोडिला संसार, सोडिला संसार. माया तयावरी फार. जगद्गुरु तुकोबर आहे बोलतात, सोडला गड्या संसार. का? अरे या संसारातले सगळेच काळानळाची तोंडी, पडाली लोणियाची उंडी. ज्याप्रमाणे काळाच्या तोंडामध्ये लोण्याची उंडी पडावी, नवे नवे एखादा बोका असावा मांजर, आणि त्या मांजराच्या तोंडासमोर लोण्याची उंडी म्हणजे लोण्याचा गोळा पडावा. आता मला सांगा, खायला किती वेळ हाता खाणे गटकन खाऊन टाकेल ना. त्या पद्धतीने काळ या जगाचा ग्रास करू पाहतोय. काय करू पाहतोय? एका ग्रासा अवघाची आकार ग्रासीला काळे, आकार ग्रासीला काळे, अवघाची आकार ग्रासी. एकाची निराळे हरीचे नाम, एकाची निराळे हरीचे नाम. कार ग्रासीला काळे, अवघाची आकार ग्रासीला काळे. एकाची निराळे हरीचे नाम, एकाची निराळे हरीचे नाम. तर निरागिलो आवी
पहिल्याच कडव्यामध्ये खूप गोड 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 दडलेलं आहे बरं का. अवघाची आकार ग्रासीला काळे आणि सगळं जग काळाने गिळंकृत करत आणलेलं आहे. आणि मग त्याच विश्वामध्ये आपण जगतो, ज्या विश्वामध्ये काळ आपली वाट पाहत बसलेला आहे. काय पाहत बसलेला आहे? आपली वाट पाहत बसलेला आहे. एक दिवस तो आपला ग्रास नक्की करणार आहे. हे तुकोबांना कधी कळालं? तुकोबा स्वतः सांगतात, माझ्या देखत गेले सगळे, सगळे गेले, कोणी नाही राहिलं. आजा गेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, प्राण्या मायेचा बाजार. अरे आजा गेला माझा, माझा पंजाही गेला, नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत आजा पंजा बाप मसना गेला, सगळे गेले गड्या. आणि देखत देखत नातू पंतू सुद्धा त्याच मार्गाला जाणार आहेत. आणि मग कधीतरी सावध व्हायला शिका. म्हणून करता जगद्गुरु तुकोबांनी विचार केला, अरे सगळे जात असतील कुठं? आणि मग एकच तुकोबाने उत्तर सापडलं, ज्याच्यापासून आले त्याच्यापर्यंत हे जाणार सगळं जग आहे. निर्मिती त्याची आहे, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या तिन्ही तत्वाचा मालक माझा भगवान परमात्मा आहे. उत्पत्तीही तोच करतो, सांभाळही तोच करतो, आणि शेवटी पोटामध्येही तोच घेतो. असा माझा असणार अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन विश्व जगदाधार पांडुरंग परमात्म्याची महती तुकोबा यांना पटली. तुकोबा म्हणून लागले. काय सांगावं? अरे मग या संसाराच्या नादी लागण्यापेक्षा त्या देवाच्या नादी लागलं तर मला वाटतं तो कल्याण करेल गड्या. जगद्गुरु तुकोबा यांनी भिना उचलावा, चिपळ्या घ्याव्यात, मजल दर मजल करत रोज भजना करता भामचंद्र कधी भंडारा कधी घोराळा, त्यांनी डोंगरावरती भजन करायला जावं. काही ताकद आहे. खरं सांगू का, देवावरती प्रेम ज्याचं असतं ना गड्या, माफी मागून बोलतो बरं का, आता मी तुमच्यापैकीच आहे. मीही इथून गेलं की लगेच शेतातलं काम करणार आहे, उद्योग व्यवसाय उद्यम सगळ्या गोष्टी मी बघणार आहे. परंतु तुकोबा आहे ते तुकोबा आहेच बरं का. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, अगदी पुण्य व्हावं आणि या जगताला सुख मिळावं याच्याकरता धड झगडले ते संत आहेत बरं का. हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजनाने हे जग सगळं ढवळून काढलं. संपूर्ण जगामध्ये हरिभजनाचा डंका ज्यांनी वाजवला ते माझे जगद्गुरु तुकोबा आहेत. ज्ञानोबा असतील, नाथ महाराज असतील, निळोबा सावता महाराज असतील. प्रत्येक साधूने फक्त आणि फक्त जगाकरता जगण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या कुटुंबाकरता जगतो बरं का. आपण जगतो ना ते आपल्या कुटुंबाकरता, माझी मुलं, माझ्या मुली, माझा परिवार किंवा माझे भाऊ भाऊकी याच्याकरता जगतो फक्त आपण. मर्यादा आहे, आपण मर्यादित जगतो बघा. परंतु तुकोबा मात्र अगदी व्यापकतेने जगले गड्या. सगळं जगच माझं आहे. काय आहे? सगळं जग माझं आहे. जगातील श्रीमंतही माझा आहे, मध्यमही माझा आहे आणि गरीबही माझा आहे. काय आहे? सगळ्यातल्या गरीबातल्या बघा बरं का, अतिशय गरीबातला गरीबही तुकोबारांच्या कीर्तनाला होता. आणि त्या काळामध्ये आपल्या तरवारीच्या धारेवरती स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती माझा राजाही त्यांच्या कीर्तनाला बसत होता गड्या. खरं सांगू का, छत्रपतींचं नाव आलं तरी अंगावरती शहारा येतो. माई बाप, माझा राजाही कीर्तनाला बसायचा गड्या. खरं सांगू का, अरे राजा असा राजा पुन्हा होणे नाही. अरे छत्रपती सारखा राजा आहे म्हणून आज आमच्या माय माऊल्यांच्या कपाळाला कुंकू गड्या, म्हणून आमच्या कपाळाला गंध आहे, म्हणून आमच्या कपाळावरती अंगावर कपडे आहेत. आणि म्हणून करता आम्ही छत्रपतींची कृपा आहे म्हणून कीर्तन करतो. नाही तर नसती झाली कीर्तन रे दादा, नसते झाली कीर्तन. कसं सांगावं बाबा, काही काळ मी मराठा सेवा संघाचं काम केलेला कार्यकर्ता आहे बरं का. नितीन बानगुडे पाटील, कोकाटे पाटील, खेडेकर साहेबांच्या घरी जायचो आम्ही. हे सगळे आम्ही एकत्र असायचो का एक काळ. परंतु परत कीर्तन सुरू झालं आणि मग बाबांनी सांगितलं आता बस बरं का. आता बाकीचं गाणं केलं, काही दिवस गायन केलं, खूप दिवस भजनाच्या बैठकी केल्या गुरुजी. धामनगर गुरुजींकडं शिकण्याचा योग आला. तुकाराम बाबा गोसावी वगैरे फार मोठे मोठे घरी यायचे घरी मला शिकवायला. पण बाबांनी आमच्या सांगितलं आता बस, आता इथून पुढे फक्त कीर्तन. वैद्य बाबांचा काही दिवस डोक्यावरती हात पडला बरं का बाबा. वैद्य बाबांचा खूप लाडका होतो हा. परंतु काही असेल प्रारंभामध्ये चला. आणि मग सांगून जातो गड्या, जगद्गुरु तुकोबा सांगतात ते माय बापू, अरे सगळं माई काय रे दादा, काही मजा नाही याच्यामध्ये.
अरे करू नका असं नाही, संसार अवश्य करा. मी तर नेहमी सांगतो गड्या कीर्तनामध्ये, तुम्ही संसार एवढा चिकाटीने करा, एवढा सचोटीने करा ना, अगदी तुमची माडी पाहताना शेजाऱ्याची टोपी पडली पाहिजे. एवढी मोठी माडी बांधा, अतिशय. शेजाऱ्याने 10 लाखाची गाडी घेतली, तुम्ही 25 लाखाची घ्या, 50 लाखाची, कोटीच्या गाडीमध्ये तुम्ही भरा, त्याबद्दल माझं काही मत नाही. परंतु बांधलेल्या माडीमध्ये आणि घेतलेल्या गाडीमध्ये बसण्याकरता त्याने श्वास या देहामध्ये ठेवला, त्या देवाला विसरू नका गड्या. फक्त बाकी काही नाही. संसारी असावे आसोनी नसावे, 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 क्या बात है. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे. वा गुरुजी वा. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं बनवायचं मला वाटतं मान्य गोष्टींकडे शिकवायला देवा. क्या बात आहे. मी तर मग गायक मंडळ आहे, हेच बरोबर नाही, तेच बरोबर नाही, मागं सरणार, अमुक करणार, तमुक करणार, परंतु घरी वारकरी माणसं आहेत. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळो मिळा, भजन करावे वेळो वेळा. म्हणून तर तो कोपराय म्हणलं, वेळोवेळा नाही, मग धंदाच तेवढा आहे आम्हाला, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे. परिणाम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय कीर्तनाला येऊन बसायचे परिणाम आहे. एवढं सोपं नाही गड्या. कोणी कोणाच्या कीर्तनाला येऊन, आता आमच्या कीर्तनासाठी माणसं बसली तर तिथं तंबाखू खातो. काय कसं काय होतं, काय अर्थ नाही, आता वेगळं आहे. परंतु त्या काळामधला राजा म्हणजे छत्रपती शिवराय महाराज, शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन बसायचे गड्या. का बरं? फक्त आणि फक्त परमार्थच केला गड्या. संसाराच्या नावावरती शून्य घातलं. भंडारा भामचंद्र घोराडा वाट दिसल तिकडं निघावं आणि भजन करावं भगवान परमात्म्याचं. आणि भजन करत असताना एवढं गोड देवाला आळवावं ना. एकाने तुकोबान सांगते, तुकोबा काय येतं भजन करण्याकरता साहित्य नाही, साधन नाही, काही नाही, मग तुम्ही भजन कसं करता? आणि कोणच नाही ऐकायला, मग तुम्ही ऐकवता कोणाला? इथं कोणच नाही, माणसं नाहीत, काही नाहीत, काही नाही, आणि तुम्ही ऐकवता कोणाला? तुकोबांनी उत्तर दिलेलं खूप गोड आहे. तुकोबांनी खरं सांगितलं. खरं सांगू का तुम्हाला? इथं तुम्हाला माणसं दिसत नाहीत, तुम्हाला कोण सगळे सोयरे दिसत नाहीत, परंतु इथं सुद्धा माझे सगळे सोयरे आहेत बरं का. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवी ती, पक्षीही सुस्वरे आळवी ती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्ष, वेली, लता, पक्षी, पशु, हे तुकोबरायांचं भजन ऐकायचं गड्या. कसं सांगावं तुम्हाला? भगवान परमात्माचं भजन करण्याकरता अनुकूलच परिस्थिती पाहिजे असं काही नाही बरं का. देवाचं भजन करायचंय. काय करायचंय? भगवान परमात्म्याचं गुणगान गायचंय. मग प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण त्याचं गुणगान करू शकतो. परिस्थिती नसेल ना, नसू द्या ना,
चांगली संधी आहे. देवाने आपल्याला भजन करण्याकरता वेळ दिलाय. समजावं ना माणसाने, माणसाच्या लक्षात येत नाही. आपली परिस्थिती गरीब आहे, चांगली संधी आहे, आपल्याला श्रीमंत व्हायचंय गड्या. भगवान परमात्म्याचं गुणगान करा. ऐकताय का? जे श्रीमंत झाले ना ते आता साधूच्या पायाजवळ येऊन थांबले गड्या. काय झाले? अतिशय श्रीमंत आहेत, अगदी मोठमोठ्या कोटीच्या गाडीतून उतरतात. ज्याचं झोपडं आहे, झोपडं अगदी काय आहे, कुटी आहे, पानांची बनवलेली पर्णकुटी आहे. त्या पर्णकुटीमध्ये बसलेला आर्थिक दृष्ट्या कपल्लक असणारा साधू त्याच्या पायावरती अब्जाधीश असणारा श्रीमंत डोकं ठेवतो. तेव्हा कळतं गड्या खरी श्रीमंती कोणाकडे आहे. लक्षात आलं का? खरी श्रीमंती लक्षात येते. अरे अब्जाधीश असणारा माणूस पर्णकुटीमध्ये बसलेला एक साधू आहे, आर्थिक दृष्ट्या कपल्लक आहे, अंगाला भस्म फासलेला आहे, भगवी वस्त्र धारण केलेला साधू, आणि त्या साधूच्या चरणावरती लोटांगण घालतो अब्जाधीश. आणि मग कळतं खरा श्रीमंत कोण आहे या विश्वातला. मी तर सांगून जातो गड्या, खरा श्रीमंत तोच आहे ज्याने आतील सगळ्या विकारांना तिलांजली दिली. मद मत्सर काय असतील ना सगळे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर सगळ्यांचा त्याग केला. खरा श्रीमंत तो आहे ज्याने इच्छा त्यागली, ज्याने वासना त्यागली, नवे नवे या जगाचा मोह त्यागला, माया त्यागली ना, तो खरा श्रीमंत आहे. नाही तर पैशाने श्रीमंत असणारा ऐका बाबा माफी मागून बोलतो बरं का. बघा तुम्ही पाया पडतं नेमकं कोण कोणाच्या. श्रीमंताच्या पाया कोणी बस राम राम शेक हँड करतील नमस्कार करतील, टाटा बाय बाय करतील, परंतु त्याच्या चरणाला स्पर्श कोणी करत नाही. एखादा वारकरी दिसतो दे, आमचा वारकरी असा कपडाला बाबांसारखा गंध आहे, मस्तपैकी पताका आहे भगवी, गळ्यामध्ये टाळ आहे, आणि भगवान परमात्म्याचे अलंकार आहेत, मुद्रा आहेत, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याची वस्त्र फाटलेली असू द्या, चप्पल तुटलेली असू द्या, उपरण फाटलेले असू द्या, मलकी कपडे असू द्या, परंतु वारकरी पोशाखात दिसला की अतिशय श्रीमंत असणारा माणूस सुद्धा चरणाजवळ झुकतो गड्या. ही भक्तीची खूप मोठी ताकद आहे माय बापो. म्हणून पाया पडतो बरं का. काही नाही, माझं म्हणणं फक्त माझ्या भगवान परमात्म्याची भक्ती करायला कधी विसरू नका. देव माझा लय मोठा आहे हो. आणि खरं सांगू का, माझा भगवान परमात्मा कधी कोणाचा त्याग नाही करत. सगळ्यावरती प्रेम करणारा माझा देव आहे बरं का. सगळ्यावरती प्रेम करतो. ज्याप्रमाणे बाप मुलीवरती प्रेम करतो ना, त्याप्रमाणे आमचा देव आमच्यावरती प्रेम करतो गड्या. बहुआये करुणावंत बहुआये करुणावंत आहे करुणावंत, आहे करुणावंत, करुणावंत आनंद हे नामजा, आनंद हे नामजा, आनंद हे नामजा. आहे करुणावंत, अनंत हे आनंदा, अनंत हे आनंदा, अनंत हे आनंदा. मला वाटतं यालाच तर कुबारे म्हटले असतील, विसरले तर या चोर झाले. आणि पण लक्षात लगेच येणं हे तरी काय सोपं धन आहे काय? हे सोपं नाही गड्या. 0 मिनिटामध्ये चालत चालत चाल बदलायची. मला वाटतं काय बात आहे, अगदी समय जाना. अगदी पहिली चाल सुद्धा खूप गोड आहे, गुरुजी झाली असली तरी काय अडचण नाही. बहु आहे करुणावंत अनंत है रामजा, अनंत है रामजा, तो हा उत्तरीला पार है ना, तो हा उत्तरीला पार. खरं सांगू का, भजनाची मजाच वेगळी. असं भजनाला बसलं असं वाटतं रात्रभर त्या रागाला आळवावं. पण तुकोबराय सांगतात मला काय राग येत नव्हता बरं का. राग म्हणजे ज्या सप्त स्वरामध्ये गातात ते 7 स्वर मला माहित नव्हते गड्या, परंतु माझ्या भजनाला मात्र देव बोलत होता. काय बोलत होता? देव बोलायचा गड्या. का सांगू का कसा बोलत होता? सोपं नाही दादा. अरे मला येता येता तिला काटा मोडला. काय झालं? येता येता तिला काटा मोडावा. भजनामध्ये वेदपाठक काका एवढा भगवान परमात्मा बोलतो ना, हे ऐका, तुम्ही कितीही त्याला सोन्याचं सिंहासन द्या, सगळी संपत्ती त्याच्या नावे करा, दान करा, काही करा त्याला,
त्याला त्याची किंमत नाही गड्या. परंतु तुम्ही अंतकरणापासून जर त्याचं भजन केलं तर तो भुलतो गड्या. नामदेवाकडे काही नव्हतं. 14 माणसाचं कुटुंब आहे गड्या. देवाला नैवेद्य जबरदस्तीने यायचं अशी परिस्थिती नामदेवांची. परंतु देव भजनामध्ये नाचायचा रे नामाच्या माझ्या. थै 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 नाचावं. आता काय सांगावं, नाचता नाचता एकच टाळी झाली चंद्रभागे बाळवंटी, चंद्रभागे बाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी वा. एकच टाळी झाली भागे वाळवंटी. ज्ञान राजा गोपाळासी लायावा. माझा ज्ञान राजा गोपाळास लायावा. अनेकांनी आपल्या नखाची बोटाची नख वाढवली, केसाची लांबी वाढवली, अनेक वर्ष तपश्चर्या केली. कोणी एका आसनावरती बसलं, कोणी एका पायावरती उभा राहिलं, कोणी बर्फाच्या लादीवरती बसलं, तर कोणी उपवासी राहिलं. काहींनी पाला खाल्ला, काहींनी पाल्याचाही त्याग केला, आणि काही साधू फक्त हवाच प्यायला लागले गड्या. तरी सुद्धा त्यांना दर्शन देण्याकरता माझा भगवान परमात्मा उपस्थित नाही झाला. परंतु ताकद आहे माझ्या नामाच्या नामचिंतनामध्ये. अरे भले बंबम करणारे अतिशय महान योगी, डोळ्याने भगवान परमात्मा पाहण्याकरता डोळे ज्यांचे आसुसले ना, अतिशय हिमालयाच्या गुहेमध्ये जावं, तपश्चर्या करावी, झाडाला उलट लटकून घ्यावं, जंगलातील श्वापद यावीत, पशु पक्षी यावेत, त्यांनी अंगाला टोच मारावी, चोच मारावी, आणि मांस भक्षण करण्याचा प्रयत्न करावा. साधू कृपाळू कणवाळू आहे. साधूने सांगावं त्या पक्षाला, काका सब तन खायो चुन चुन खायो मांस. काका सब तन खायो चुन चुन खायो मांस. ओ आक मत खायो जिने प्रभु मिलन की आस. काका एक गोड आहे बरं. साधूचं वर्णन करायचं म्हटलं, खूप मोठा आहे, खूप महान आहे साधू. आणि तो महान असणारा साधू त्या कावळ्याला, त्या पक्षाला बोलतो, ए कावळ्या, ऐकतोस का? तुला भूक लागली असेल, माझी काही हरकत नाही, मांस वेचून वेचून खा. हाडं शिल्लक राहिली तरी चालतील, कारण अस्थिमय प्राण आहे. पण तुला मात्र हात जोडून कावळ्या माझी एक विनंती आहे. काय? एक काम कर, सगळं मांस वेचून 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 खा, फक्त एक 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 अवयव मात्र माझं खाऊ नको बर का. त्याचं नाव आहे डोळा, त्याचं नाव आहे नेत्र, त्याचं नाव आहे नयन. ओ आक मत खायो जिने प्रभु मिलन की आस. एवढा डोळा खाऊ नकोस. ज्याला भगवान परमात्म्याला भेटी, ज्या डोळ्यांना भगवान परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा आहे, तेवढे डोळे मात्र जिवंत ठेव रे कावळ्या. एवढा भगवान परमात्मा पाहण्याकरता दुर्लभ आहे बाबा. पण कसं सांगावं, आज मात्र नामाच्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे नाचे पांडुरंग. नाचत जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाच्या निचंदे, प्रेमाच्या निचंदे विठ्ठल बोलू लागला, बोलू लागला, बोलू लागला. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटे. माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटे. बाबा वेळ आहे कमी माझ्याकडं. आता असं मजा आली ना कीर्तनामध्ये. खरं सांगू का, माफी मागून बोलतो गड्या, पण या ताईने बाबांची सेवा खरंच प्रामाणिकपणे केली बरं का. नाही तर कीर्तनात रंग भरत नाही हो. कसं सांगावं,
अनेक प्रकाराने अनेक सायासाने आम्हाला कीर्तन करावं लागतं. पण असं वाटतंय की आज वाळवंटात कीर्तन करतोय काय. मजा आली गड्या. माझा ज्ञान राजा गोपाळांना ज्ञानोबाने लाह्या वाटाव्यात. भगवान परमात्म्याने नामाच्या कीर्तनामध्ये थै 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 नाचावं. इतकं नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवायसे बोले कबीर. तरी सुद्धा देव सावध नाही. मग या हो साधू संतांनी देवाला धरिले मनगाटी. काय झाले म्हणून या दचकले जग जेठी. काय झाले म्हणून या दचकले जग जेठी. बस देवानी साधू संतांनी देवाच्या मनगटाला राहावं. हे देवा, अरे तुला कळतंय का? अरे सगळा समाज उभा राहिला आणि उघडाला असतोस. देवाला बेभान झाला. देव बेभान झाला. एवढी कीर्तनाचे वाटे आणि तेवढीच गोड. लय पाठ आहे हो बाबाचा. लय गोड चाले म्हणताय ते. कीर्तनाचे वाटे बराडी आईसा लोटे. रामा याचा अर्थ खूप मजेशीर आहे बरं का. तर कीर्तन चालू असेल ना, बराडिया म्हणजे अतिशय तातडीने अतिशय उत्कटतेने भगवान परमात्मा धावत येतो. मला वाटतं आला असेल गड्या आज इथं. आलाय बरं का. त्याला सांगून जातो. त्याचं येणं सुद्धा आपल्या करता आता काय सांगावं. आलाय म्हणून समजणं सुद्धा खूप अवघड आहे हो. एवढं सोपं नाही गड्या. म्हणून सांगून जातो. आज प्रत्यक्ष तो हजर आहे असं वाटतं गड्या. चला जाऊ द्या म्हणून सांगून जातो गड्या. काही नका करू. भजनावरती त्याच्या नावावरती प्रेम करा. काय करा? त्याच्या नावावरती प्रेम करा. माझ्या गोपिकांनी माझ्या भगवान परमात्म्याच्या नावावरती प्रेम केलं रे. फक्त श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. काही नाही. एवढं प्रेम करावं ना. अगदी साधा भुंगा जरी दिसला भुंगा तरी त्या भुंग्यावरती सुद्धा गीत रचावं. गीत रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा. काय सांगावं. दिसल त्या वस्तूवरती भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे ना असं समजावं. काय करावं. एवढं तर प्रेम होतं गड्या. मला वाटतं प्रेम करायचं असेल तर गोपी सारखं करा गड्या देवावरती. किती प्रेम होतं. तेरे प्यार में सब कुछ भूल गई. हरिओम. संसार में सब कुछ भूल गई. तेरे संसार में प्रीत जला दे, ज्योत जला दे. चरण में ले ले बंसी वाले, ओ मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले, ओ मुरली वाले, बंसी वाले, मुरली. आज मात्र तृप्त झालं बरं का. का बरं. प्रेम करावं कसं. अगदी शुद्ध हरपून प्रेम करा देवावरती. ऐकताय का तुम्ही. आई ऐकून जा. तुमच्या करता सांगतो बरं का. अरे जे नाशिवंत आहे, जे मरक आहे, जे आज ना उद्या सोडून जाणार आहे, त्या देहावरती तुम्ही प्रेम करता. मुलाबाळावरती प्रेम करता. पतीवरती करता. आई वडिलावरती करता. मी म्हणत नाही करू नका असं. पण खरं सांगू का, याच्यातलं थोडं जरी प्रेम माझ्या देवाकडे लावलं ना. ऐकताय का बरं का. सांगून जातो गड्या मायबाप. आपल्या माणसावरती प्रेम करू नका असा माझा विरोध नाही. अवश्य करा. परंतु आपलीच माणसं आपल्या हाताने आपली राग करणार आहेत हे लक्षात ठेवा. परंतु माझ्या भगवान परमात्म्याचं भजन केलं ना
स्वतः विमान घेऊन न्यायला येतो. काय सांगावं, त्या भगवान परमात्म्याची कृपा खूप अलौकिक आहे म्हणून सांगून जातो गड्या. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई. काय सब कुछ भूल गई तेरे संसार में. इतकं गोड गोळण आहे ना. कधी गेलं तर घरी रेकॉर्डिंग लावून ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर येऊन उभा राहील गड्या. आणि मला वाटतं भजन करता करता देवाने समोर येऊन उभा राहू, झाला आपला परमार्थ गड्या. काय नको, भजन करताना लोकांना भूत दिसतात. काय नको नको ते सुचत गड्या. देवाचं नाव ऐकलं की देवाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहावी आणि भजन करावं. काही नाही गरज लागत त्याला. चंदनाचा पाट लागत नाही, चांदीचा ताट नाही, सोन्याचा चमचा नाही, गुलाब पाणी लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. काही नसलं तरी चालेल. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. चला मला माझ्या और प्रेमाचा भुकेला, और प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळाला थोडे प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा, थोरा प्रेमाचा भुकेला. तुकोबरा सांगतात थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देवाला दुष्काळ आहे कशाचा? संपत्तीचं नाही, सत्तेचं नाही. तो तर सगळ्या जगाचा मालक आहे. आणि संपत्ती म्हणावं तर लक्ष्मी पायाजवळ बसलेली आहे. त्याला कशाचाही दुष्काळ नाही. मग त्याला दुष्काळ आहे फक्त प्रेमाचा. दर्शनाकरता सगळेच येतात. काय करतात? दर्शनाकरता सगळेच येतात, परंतु देवाला गारानं सांगण्याकरता येतात. आपलं दुःख सांगण्याकरता देवाजवळ सगळेच जातात, परंतु देवा तुला काय दुःख आहे का म्हणून विचारणार. आजपर्यंत जगात कोणी जन्माला आला नाही साधू शिवाय गड्या. खरं सांगू का? साधूने फक्त भगवान परमात्म्याला विचारलं, देवा कसा आहेस तू? कसं सांगावं? परिणाम, साधू रथावरती सारथी होतो, ध्वजावरती ध्वजस्तंभावरती ध्वज घेऊन बसतो माझा भगवान परमात्मा. एवढंच नाही, भोजन करण्याकरता तुकोबराय गेले ना, तुकोबराय सांगतात तो काटा काढतो राव. पत्नीच्या पायात काटा मोडला. आवले, अगं काय झालं तुझ्या पायाला? काही नाही बाबा, काटा मोडला होता बघ. अगं किती रक्त गेलं तुझं? अगं किती मोठा काटा, आरपार गेला होता बाबा. अगं कसा काढलास? काय सांगावं? आवलीने दिलेलं उत्तर, माझ्या जिजामातीने दिलेलं उत्तर खूप गोड आहे. तिने सांगावं, बाबा कसं सांगू तुम्हाला, कोण एक विठू नावाचा गोराकी आला होता आणि त्या गोराक्याने माझा अलगद पाय मांडीवरती घ्यावा, तोंडातली तुंकी पायाला लावावी, स्वच्छ करावं. कसं सांगावं? आणि काटा निघेना होत, दाताने उपसून काढावा काटा, दाताने. कसं सांगू? चरणीचे रज वंदिशूळ पाणी, पुन्हा देवाईची राज चरणाची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, चरणीची राजा चरणाची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे. काही मन गोड आहे. जिजाईने सांगावं, बिट्टू नावाचा कोण गोराकी आला आणि त्याने ते बोटाने थुंकी लावून 2-3 वेळा थुंकी लावली. का?
दिसत नव्हता म्हणून नाही, न सांगता तू मोकळो येते अंतर, अंतकरणातला ओळखणारा देव आहे, त्याला काटा दिसत नाही का? पण जिजामातेच्या पायाची माती देवाला चाकायची होती. अरे काय त्या मातीला गोडी आहे का बरं? जी माझ्या भगवत भक्ता करता, माझ्या तुकोबायांकरता भाकरी घेऊन चालली ना, ती माऊली धन्य आहे. मला वाटतं तुकोबायांपेक्षाही माझी जिजामाता खूप धन्य होती बरं का. 12-12 वाजेपर्यंत 1-1 वाजेपर्यंत अन्न मिळत नव्हतं, तरी सुद्धा रोज निघावं रोज. आणि तुकोबाने विचारावं कोणी काढला काटा? विठू नावाचा गुराखी होता. सांगून जातो गड्या माझा देव लय काळजी करतो रे. माफी मागून बोलतो, माय बापाने जशी काळजी करावी ना त्याच्यापेक्षा जास्त देव काळजी करतो. माय बापाने काळजी केली तर फार शिक्षण होईल, मोठे व्हाल, तुम्ही श्रीमंत व्हाल गड्या, औक्षवंत व्हा म्हणून आशीर्वाद देतील. परंतु देवाने काळजी केली तर आता काय करावं? असं चला विठ्ठल चला. आणि मग असा असणारा माझा प्रेम भंडारी भगवान परमात्मा जिजाईचा काटा काढतो. तुकोबांच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू येतात आणि तुकोबा सांगतात, आवले अगं कसं सांगू, कुठंतरी अजूनही माझ्याकडं पाप शिल्लक आहे. तुकोबा स्वतः बोलतात बरं का, आवले कसं सांगू, अगं तू काय नेमकं कोणतं पुण्य करतेस, नेमकं कोणतं पुण्य केलं? मला वाटतं आदल्या जन्मी का या जन्मी का अजून किती जन्म तू पुण्य करत आलीस? तिचा मतांना कळलं नाही. आवली बोलते, काय बोलता महाराज? अगं कसं सांगू, ज्याची वाट पाहत मी या टेनी डोंगरात फिरतो ना, तो अजून माझ्या स्वप्नात नाही का आला आणि तुझा काटा काढण्याकरता हजर झाला. अगं किती भाग्यवान आहे तू म्हणणारे जगद्गुरु तो खूप बरा आहे म्हणून सांगून जातो गड्या. कसं सांगावं, माय लेकराचं नातं असतं ना, त्या पद्धतीने माझ्या भगवान परमात्म्याचं नातं असतं बरं का. म्हणून जगद्गुरु तो खूप बरा सांगतात. खरं सांगू का, जर भगवान परमात्मा आम्ही भजन करत असताना आमच्यावरती जर संकट आलं तर तो तात्काळ उभा राहतो ना. मला वाटतं त्याच्या भजनाकरता का नाही अट्टास करावा गड्या. एक दिवस प्रसंग आला, जगद्गुरु तुकोबांनी भजन केलं, भरपूर आयुष्यभर भजन केलं. 42 वर्ष वयाची भगवान परमात्म्याची भक्ती करावी. आणि आता मात्र आता दिसू नये ज्यांना आईसे वाटत असे म्हणा, हा योग जवळ आला. आणि मग तुकोबांनी विचार केला, साधू संत सनकाधिक जमा झाले, सनकाधिकांकडे निरोप पाठवला, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ज्या पद्धतीने तुम्ही दिवाळ सण जवळ आला आणि शेजारी बाजारच्या असणाऱ्या आपल्या मैत्रिणी गेल्या ना, बापाला निरोप धाडता बरं का. जुना काळ पूर्वीचा, आणि त्या काळामध्ये मोबाईल नव्हता, फोन नव्हता, काही नव्हतं. मग शेजारची टकुबाई गेली, रंगूबाई गेली, चिंगूबाई सगळ्या गेल्या ना, मैत्रिणी जुन्या निघून जाव्या, माहेरी जाव्या. आणि मग जशी आपल्याला आठवण यावी ना, त्या पद्धतीने बघा बरं का, निरोप धाडावा बरं का. तुम्ही जर आमच्या गावी जर गेला आणि माझे बाबा जर भेटले ना, माझ्या बाबांना माझा निरोप सांगा. काय दिवाळीच्या सणा लेकी असावली, तुमची लेक ना तुमच्याकडे येण्याची वाट पाहते बरं का बाबा. मला मूळ पाठवा, मला निरोप पाठवा, मला घेऊन जायला या गड्या. ज्याप्रमाणे दिवाळी सणा करता मुलगी बापाचं दर्शन घेण्याकरता आतुर होते ना, त्या पद्धतीने विश्वाच्या चालक मालक भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता आज मात्र तुकोबरा व्याकुळ झाले. आणि तुकोबरा हात जोडतात, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा उपकार करा आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला नमस्कार सांगा बरं का. आता नमस्कार त्यांच्याकडे सांगितलाय, त्यांनी देव जिंकलेला आहे. आता कसं सांगावं, त्यांच्या माग पुढे माझा भगवान परमात्मा धावतो ना. आता आज माझ्या आसू थांबणार बाबा, काय माहिती गड्या, तुमच्याशी मगाशी बोलणं झालं आणि काय एवढी ज्ञानोबरायांची तुकोबारांची मला आठवण झाली ना, अनावर झालं मला बरं का. विठ्ठल विठ्ठल जी तहान होती ना लागलेली मला, ती तहान थांबली रे देवा. आता निश्चिंत झालो बघ. आणि तुकोबराय सांगतात, आता चाल नको, आता फक्त सरळ सांगून जातो. तुकोबराय सांगतात, मला कौतुक वाटतं बरं का बाबा. मास्तर बोलून जातो गड्या, तुम्ही अगदी जाणते माणसं माझ्या समोर बसले म्हणून बोलून जातो. आपला जर आयुष्याचा जीवनपट पाहिला, सिंहावलोकन केलं, जर भूतकाळ पाहिला ना, असं वाटतं का जगलो असेल बरं आपण इतक्या दिवस, असं काही काही माणसांना विचार पडतो गड्या. परंतु तुकोबाराय तर सांगतात, कौतुक वाटे झाली या बेचाचे. बघा बरं का, आतापर्यंत जे आयुष्य मी खर्च केलं त्याचं मला कौतुक वाटतं. कारण काय, नाम मंगळाचे 3 गुणे, दुसरं काहीच नाही केलं. अतिशय अमंगलाला मंगल करणार भगवान परमात्म्याचं नाव, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी, असं गोड देवाचं अति पवित्र
मंगळाला मंगल करणारं नाव अखंड मुखाला आल्यामुळं मी पवित्र झालो. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. काय नाव आहे? विठोबा रखुमाई. अरे एवढं नातं अतूट असतं ना, रात्रभर दिवसभर त्याची काळजी करावी. रात्री एकेचा फोन आला, बाबा कसं आहेत तुम्ही? कसं नाही बाळा, छान आहे, खूप आठवण झाली होती बघा. परवा मी फोन केला पण तुम्ही कीर्तनात होते आणि तुम्ही परत तुमच्या फोनची वाट पाहिली पण आलाच नाही तुमचा फोन बघा, म्हणून मला आज आठवण झाली. मी माझा नित्यनेम करता करता तिचा फोन घेतला गड्या. आता कसं करू, कारण तिचा 2 वेळा फोन येऊन गेला. माझा नित्यनेम चालू होता, माझी साधना चालू होती, त्याच्यामध्ये तिचा फोन उचलला. गोड 2 शब्द ऐकले. पुन्हा भगवान शिवशंकराची माफी मागितली. म्हणलं देवा, फोन असा होता की आता भल्या भल्या एखाद्या तारखेचा फोन आला तरी मी उचलत नाही गड्या, पण माझ्या लेकीचा फोन आला होता म्हणून उचलला बरं का. देवाला सुद्धा हात जोडले बाबा मी. एवढं तर लेकीचं प्रेम असतं बापावरती गड्या, म्हणून सांगून जातो. आज 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 या ताईचं खूप मोठं पुण्य बरं का. भगवान परमात्मा नक्कीच नक्कीच, कसं सांगू तुम्हाला, नक्की तुम्हाला एक दिवस भेट दिली कडे. एक दिवस तुम्ही असं कर्म केलं ना, अरे मुलगा नसताना सुद्धा बापाचा मुलगा तुम्ही झाला. ताई ऐका, बापाच्या काठीचा ऐकून जा गड्या. बाकीचं कीर्तन माझा अभंग राहू द्या बाजूला, परंतु सांगून जातो, म्हातारा झालं ना माणूस, म्हातारा झालं ना, त्याच्या काठीचा आधार व्हा. खरं सांगू का, त्याने तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकवलं ना, आता त्याचा आपला खांदा त्याच्या हात आपल्या खांद्यावरती घ्या आणि त्याची काठी वारे दादा पाया पडतो तुमच्या. अरे त्याने अंगा खांद्यावरती तुम्हाला उचलून घेतलं. अरे बापाने फाटकी चप्पल, तुटलेली चप्पल घातली, सुतळीने बांधली चप्पल, पण बाप आमचा चप्पल 5 रुपये सांगता नाही मारला का. हे 5 रुपयाचा पेन घेतला रोरेटोचा, तर माझी पोरगी IAS होईल, IPS होईल, शिकवल, मोठी होईल, म्हणून आमचा बाप रात्रंदिवस आमच्या करता धडपडला रे. अरे चांगलं धोतर नाही घातलं, टाके मारले त्याला. काय केलं? टाके मारले, शिवलं हातावरती धोतर, आणि आमच्या बापाने साधं घातली, परंतु आमच्या करता बंगला बांधून ठेवला, आमच्या करता घर बांधलं, आमच्या करता गाडी घेऊन ठेवली, जमीन घेतली आमच्या बापाने. आमच्या बापाचा फार मोठा उपकार आहे गड्या. कसं सांगावं तुम्हाला, अरे बापाचं लई प्रेम असतं. ऐका, आई माय रडलेली दिसते गड्या, बापाला रडता येत नाही. आई ऐकताय का? कौशल्य सगळ्यांना दिसतंय, तुम्ही सगळ्या म्हणता गाणे गाता जात्यावरती, कौशल्यचा राम बाई, कौशल्यचा राम, कौशल्यचा राम म्हणता, परंतु दशरथाचं प्रेम तुम्हाला दिसत नाही. कसं सांगावं तुम्हाला. अरे राम कौशल्यचा आहे, याच्यात काही शंका नाही, परंतु प्रेम दशरथाचं एवढं होतं ना. अरे दशरथ राजा संध्याकाळी सांगतोय, सोन्या ए प्रभू रामा, सकाळी तुझा राज्याभिषेक आहे रे, तयारीला लागावं. प्रभू रामचंद्राने सांगावं, बाबा तुम्ही म्हणाल तसं, परंतु नियतीला वेगळंच मान्य होतं. नियती आपल्याशी क्रूर खेळ खेळते गड्या, देवाबरोबर नियती खेळ खेळते, तर तुमचं आमचं कुठं येऊन बसला. संध्याकाळी वेगळं सकाळी वेगळंच होणार होतं, हे कोणाला माहिती नव्हतं गड्या. दशरथ राजा आनंदी आहे, सगळ्या राण्यांची भेट घेत निघालेला आहे. आणि मग सगळ्या राण्यांची भेट घेत असताना कैकेयीच्या महालामध्ये जावं. महाल जरा सुन्न दिसला, अंधुक दिसला महाल, आणि मग कैकेयीच्या महालाजवळ जावं, मंचकावरती बसावं. पहुडलेली असणारी, रोज दशरथ राजाची वाट पाहणारी कैकेयी परंतु आज नाराज दिसली, आणि सगळ्यात आवडती राणी होती. विचारलं, कैकेयी आज तू दुःखी आहे का बरं? दुःखाचं कारण काय? आणि मग दुःखाचं कारण आता मला सांगायला जास्त वेळ नाही बाबा, माझा वेळ संपलेला आहे, म्हणून सांगून जातो. माझा अजून अभंगाचं पहिलं चरण नाही, पण एवढा तुकोबाऱ्यात मी अडकून गेलो ना. कसं सांगावं, प्रभू राम दशरथ राजाने कैकेयीला विचारावं, नक्की काय शल्य आहे, काय दुःख आहे, आणि मग आपलं दुःख प्रकट करावं. ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, राज्यपद कनिष्ठाला, आणि ज्येष्ठाला मात्र वनांतराला धाडावं. धाडकन राजा वीज कोसळावी, धरणीकंप व्हावा, आकाश फाटावं, असं दुःख झालं दशरथाला. माझा दशरथ राजा खाली कोसळले. काही माझा प्राण मागितला तरी द्यायला हरकत नाही, मी देईल ग तुला, परंतु रामाला वनवास मागू नकोस. कैकेयी पुन्हा नाराज झाली, तुम्ही सांगितलं होते मला वर मागण्याकरता, म्हणून मी वर मागते. महाराज मला फक्त एवढंच द्या गड्या. आता याच्या पाठीमागचा वेदांत फार वेगळा आहे बरं का, पण मला फक्त आता तुम्हाला बाप सांगायचा म्हणून बोलून जातो गड्या. कोसळला माझा राजा, माझ्या दशरथ राजाने कोसळावं, धरणी कंप व्हावा, आकाश फाटावं, भूकंप व्हावा, अशी परिस्थिती माझ्या राजाची झाली गड्या. का? लेकरू माझं वनवासाला जाणार रे दादा, म्हणून माझा राजा तळमळत होता गड्या. आणि लेकरू वनवासाला नुसतं एकटं नाही गेलं, मग सपत्नीक प्रभू रामचंद्राने वनवास स्वीकारावा. सपत्नीक, नुसती पत्नीच नाही, मग लक्ष्मणाने सांगावं, देवा मलाही तुझ्या बरोबर यायचंय गड्या,
मला वाटतं माता पित्याचं प्रेम आणि बंधू प्रेम शिकण्याकरता रामायण आहे गड्या, ऐकून जा बरं का हो. का बरं? कैकईचं ही देवावरती प्रेम होतं म्हणून वनाला धाडलंय बरं का. तुम्ही काहीतरी चुकीचा समज करून घ्याल, कारण कैकई एवढं प्रेम भगवान परमात्म्यावरती कोणीच नाही केलं. आता कसं सांगावं, आता मला वेळ नाही, तर तुम्हाला पूर्ण इतिहास मी सांगितला असता, सांगून जातो. कैकई सारखं म्हणून तर पुन्हा अनेक वर्षाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या पोटी आला. जी आज्ञा पहिल्या जन्मी कैकई होती, मायबाप पाया पडून सांगतो, एवढं प्रेम केलं होतं मातेवरती आणि एवढं प्रेम केलं होतं लेकरावरती, परंतु नियती होती देवा, नियतीप्रमाणे घडणार होतं. परंतु सांगून जातो मायबाप भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले ना, माझ्या दशरथ राजाने राम हे राम राम हे राम 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 करत प्राणाचा त्याग करावा. तो राजा दशरथ नावाचा बाप तुम्हाला दिसत नाही गड्या. रडणारी कौसल्या दिसते रे माय बाप, तुमच्या पाया पडतो. अरे कौसल्या जिवंत राहिली, परंतु दशरथाने बोलले मुलाच्या वनवासामध्ये किंवा मुलाच्या जाण्याने दुःखी होऊन प्राणाचा त्याग करावा गाड्या. त्याला म्हणावं बाप रे माय बाप तुमच्या पाया पडतो. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा आमचा तो विठेवरचा बाप आहे बरं का. कसा बाप आहे त्याला नाही करमत आमच्याशिवाय. जसं तुम्ही दिवाळी सणाला आल्या ना, 4 दिवस बापाच्या घरी राहता, 5व्या दिवशी तुम्ही जर सासरी निघाला ना, बापाचं अंतकरण तुटतं, दुखतं, तळमळ होते बापाला. बाप कळवळा आणतो मनामध्ये, परंतु रडता येत नाही. 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये तंबाखूच्या पुढे दिलेले, चपलेला दिलेले, दवाखान्यात दिलेले, एसटीच्या भाड्याला दिलेले, सगळे एकत्र कराव्यात, गाड्या घातलेल्या असाव्यात. भावाने जरी चांगली साडी घेतली तरी बापाच्या पसंतीला ती येत नाही. आणि मग तो गुपचूप पुढा स्टँड पर्यंत बापाने सोडायला जावं. काय जावं? स्टँड पर्यंत. बॅग घ्यावी त्या मुलीची, स्टँड पर्यंत सोडायला जावं. स्टँड वरती उभा राहायला सांगावं, येताडे हे घे बाबा, मला काहीच कमी नाही, खूप श्रीमंत आका, असू दे ग, असू दे, परंतु असू दे हे बापाचे ठेव म्हणून घे बघ. पोरी, बापाने जमवलेला तो पैशाचा पुडका, घड्या घातलेला तो पैशाचा पुडा पुरीच्या हवाली करतो जाताना सांगतो बरं का. जाताना पलटण मध्ये, इकडे कोरेगाव मध्ये, साताऱ्यामध्ये गेल्यानंतर, कराड मध्ये गेल्यानंतर चांगलं दुकान बघ मोठं, तुला चांगली साडी घेन, पिंट्याला चांगला ड्रेस घे बघ म्हणणारा बाप आहे रे दादा. आयुष्यभर स्वतः जीवाला खात नाही गड्या, पण आमच्या करता राबतो तो आमचा बाप आहे म्हणून सांगून जातो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्याप्रमाणे हा बाप राबतो ना, त्याप्रमाणे तो बाप आमचा राबतो गड्या. काय आहे ऐकून जा आई, पहिल्या चरणावरती येतो इथं थांबतो बरं का. ऐकून जा. ज्याप्रमाणे तुम्हाला माहेर आहे, त्याप्रमाणे आमचं सुद्धा एक माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे दिवरेच्या तीरे, आहे दिवरेच्या तीरे. माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी आहे दिवरेच्या तीरे, आहे दिवरेच्या तीरे. बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा, करीतसे पाप भंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तीरी, आहे विवरेच्या तीरी. पाप आणि आहे माझी विठ्ठल रकुमाई. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल. बाप आणि आई माझी विठ्ठल रकुमाई. आई ऐकून जा गड्या, ज्याप्रमाणे घरी आपले मायबाप असतात ना, तसे अजून एक मायबाप आहेत जे विठेवरती उभा आहे. माझा पांडुरंग त्याला करमत नाही. पांडुरंग वारकरी घरी निघाले ना वारीवरून, हात जोडतोय ज्ञाना, हे सोपाणा मुक्ते, ओ निळोपराय, निघाले का तुम्ही? एक नाथा, तुम्ही पण निघाले का? हो निघालो देवा. जा गड्या, तुम्हाला तुमचा संसार आहे, तुमचा व्याप आहे, जा तुम्ही घरी. परंतु एक काम करा, या 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 सावळ्या विठुरायाला, या पांडुरंगाला वर्षातून 2 वेळा आठवत जा गड्या. एकदा आषाढीला आणि एकदा कार्तिकीला. आषाढी कार्तिकी
विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. पोरगी जाताना बाप सांगतो तायडे जा गड्या दिल्या घरी सुखी राहा, परंतु या बापाची आठवण करत जा. या म्हाताऱ्या बापाचा कधीतरी आठवण होऊ दे, कधीतरी त्या म्हाताऱ्या बापाचा कधी विसर पडू देऊ नको म्हणणारा बाप आहे रे. काय लागतं गड्या मी तो आहे खरा, तुमचेनी बरा दिसत असो. काय बात आहे, तुमचेनी बरा दिसत असो, मी तर तुमच्यामुळे बरा दिसतो रे. पतित आहे पावन, काय सांगावं, पतित आहे पावन आहे, खरं आहे सगळं, त्याबद्दल वाद नाही. पतिताला पावन करणारा मी आहे हे जरी असलं, परंतु तुमच्यामुळं बरा दिसतो बरं का. कोणामुळं हो ताई ऐकून जा. बाप म्हणतो मी श्रीमंत आहे गड्या, पैसा आहे पाणी आहे सगळं आहे, परंतु तायडे तुझ्यामुळं माझ्या घराला करपण आहे म्हणणारा बाप आहे हो. तेव्हा कसं सांगावं तुम्हाला, अंतकरण भरवून येतं गड्या माझं, म्हणून सांगून जातो असा माझा पांडुरंग परमात्मा. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला निरोप धाडावा आणि सांगावं ओ वारकरी बाबा, ओ संत संघाधिक, सांगा माझ्या पांडुरंगाला, हा जगद्गुरु तुका तुमची देहूमध्ये वाट पाहतो गड्या, वाट पाहतो. आणि मग काय सांगावं, लेकीचा निरोप बापाच्या कानी पडता जसा बाप गाडी चालू करून निघतो ना, त्या पद्धतीने माझा पांडुरंग परमात्म्याने गाडी सजवली. गरुडाला सांगितलं हो गरुडा निघायचं आपल्याला, कुठं देवा तुकोबांकडे. मग तर काय सांगा, गरुडाला आनंद झाला आणि गरुडाने पंख फुतकारले गड्या, आणि माझ्या गरुडावरती बसून माझा भगवान परमात्मा आला. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. आणि मग काय सांगावं, देहूच्या वेशीमध्ये तो कोबर आहे, देवाची वाट पाहतायत, डोक्याला हात लावावा. आणि मग कधी वाट पाहे, आणि वाट पाहत असताना जगद्गुरु तो कोबर आहे. मात्र आकाश मार्गाने येताना देव दिसावा, तुकोबाला आनंद व्हावा, आनंद. बरं का गुरुजी ऐकताय का, तुकोबाना आनंद व्हावा, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तुकोबाईने म्हणावं, काय म्हणावं, अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता त्रास, याच्यासाठी केला होता त्रास, याच्यासाठी केला. पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. आणि शेवटी तो कोबराय म्हणतात, तो कमनी मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निसटीने पावलो विसावा, आता निसटीने पावलो खुंटलिया धावा तृष्णेची. आ आ आ याच ठिकाणी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, आई जगदंबेच्या चरणावरती समर्पित सेवेला पूर्ण विराम. जाता आता एकच सांगतो कडे, काही नका करू, माणूस जिवंत आहे ना. हे ऐका रे दादा, जा एक दिवस घरी आणि बापाला अशी कडकडून मिठी मारा. काय करा, अरे बापाला मिठी मारा. एकदा बापाला मिठी मारली ना, बाप आयुष्यभर लक्षात ठेवलं गड्या, माझ्या लेकाने मला मिठी मारली गड्या. काही नाही लागत बापाला, बापाला पैसा लागत नाही, कपडे लागत नाही, धन संपत्ती लागत नाही, काही नाही. फक्त लेकरने गोड बोलावं ही बापाला अपेक्षा आहे.
धन्य आहे ती माऊली गड्या. कोण यांनी ताताई खरंच धन्य आहेत बरं का हो. यांनी आपल्या बापाचं वर्षश्राद्ध थाटामाटात साजरं केलं. नुसतं वर्षश्राद्ध साजरं करून जमत नाही, मग जिवंत आहे तोपर्यंत अगदी प्रामाणिकपणे बापाची सेवा केली ना, त्या मातेच्या चरणावरती नतमस्तक होतो गड्या आम्ही. आणि खरं सांगून जातो, भगवान परमात्मा तुम्ही केलेल्या कर्माची पावती तुम्हाला नक्कीच भगवान परमात्मा देईल बरं का हो. भगवान परमात्मा नक्की तुमच्याकडे लक्ष दिलं, याच्यात काही शंका नाही. आणि म्हणून करता भगवान श्री पांडुरंग प्रमादाच्या चरणावरती विनंती करतो. परमादरणीय नाना भाऊ तात्या आबा नाना काय म्हणायचे, तात्या म्हणायचे. आदरणीय काका किंवा तात्या असतील ना, त्यांच्या आत्म्यास भगवान परमात्म्याने शांती द्यावी असं मी नाही म्हणणार. का बरं? नैनन चिंतंती शस्त्राणी नैनंद हती बावका नचकले देन तापण शोषोयती मारुता. तू कशानेच मारला जाऊ शकत नाही, जाळला जाऊ शकत नाही, वळवला जाऊ शकत नाही. आत्मा अमर आहे. परंतु एक सांगून जातो, 4 प्रकारचे मोक्ष स्वरूपता समीपता लोकता सायुज्यता, त्याच्यातील एखादा मोक्ष प्रदान करावा किंवा आपल्या चरणाजवळ त्यांना जागा द्यावी अशी विनंती भगवान चरणी करतो.